नमस्कार. आज रविवार अर्थात 21 एप्रिल 2024 आणि आजपासून आपण सुरू करतोय एक ते म्हणजे स्टॉकपोर्टची साप्ताहिकी. साप्ताहिकी हा कार्यक्रम तुम्ही दूरदर्शनला एकेकाळी बघत आलेला असाल. तशाच धर्तीवर पुढच्या आठवड्यात मी कुठल्या स्टॉक्सवर लक्ष ठेवणार आहे, ह्याचा एक नुसता आढावा घेणार आहोत. अर्थात हे जे सेशन आहे, हे फक्त अभ्यासासाठी आहे. ह्याच्यात कुठलाही बाय आणि सेल रिकमेंडेशन नाही. हे आपण प्युअर अभ्यासासाठी बघणार आहोत. चला तर सुरू करूया. तर सगळ्यात पहिला स्टॉक आहे तो म्हणजे थॉमस कुक. थॉमस कुकमध्ये बऱ्यापैकी मला इथे आता ब्रेकआउट झालेला दिसतोय आणि एक साधारण 188 ची लेव्हल ब्रेक करून तो वरच्या दिशेला गेलेला आहे. तर अशा वेळी ब्रेकआउट झाल्यानंतर तिथे थोडंसं एक दोजी टाइप स्ट्रक्चर, लाँग लेग दोजी तयार झाली आणि त्याच्यानंतर त्याने वरच्या दिशेला मार्गक्रमण करायला सुरुवात केलेली आहे. तर आता अशा वेळी समजा वरच्या एखाद्या तो कितीपर्यंत जाईल हे आपल्याला बघायचं असेल, तर आपण बऱ्याच वेळेला असं बघतो, की त्याचा मागचा कुठला रेझिस्टन्स वगैरे वरच्या भागात आहे का? तर तो आपण आधी बघूया. तसं बघायला गेलं तर मला कुठलाच मागचा एक डेटा किंवा मागचा रेफरन्स दिसत नाहीये. त्यामुळे आपण बघायला गेलं तर धिस इज अ लाईफटाईम हाय. हा लाईफटाईम हाय दिसतोय त्या स्टॉकसाठी. त्यामुळे आपल्याला ओव्हरऑल एक वेगळं टेक्निक वापरायला लागेल तो वर किती जाईल हे शोधण्यासाठी. हा ओव्हरऑल अपट्रेंडमध्ये हे असं दिसतंच आहे आपल्याला आणि त्याच्यासोबत तो वर किती जाईल हे समजा काढायचं असेल तर आपल्याला फिबोनाची पद्धतीचा वापर करून आपण वर किती जाऊ शकतो ह्याचा एक अंदाज आपल्याला येऊ शकतो. फिबोनाची तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे फिबोनाचीचं टूल इथे आपण सिलेक्ट करू शकतो आणि फिबोनाची रिट्रेसमेंट घेऊन आपण अशा वेळी इकडे एकदा क्लिक करतो. हा जो पॉइंट होता जिथून रिट्रेसमेंट चालू झाली होती आणि खाली आल्यानंतर कुठे आला होता तिथे आपण क्लिक करणार आहोत. तर आपल्याला साधारण आधी इथे क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक करायचं. आता हे मी मुद्दाम क्लिक करून दाखवत नाही आहे, कारण तोच तुमचा होमवर्क आहे किंवा गृहपाठ आहे आणि त्यामुळे तुमच्या इथे तुम्ही डे टाईम फ्रेमला थॉमस कुकला लावून बघू शकता आणि वरच्या लेव्हल्स किती येत आहेत, हे आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. पुढचा स्टॉक आहे तो लक्ष ठेवण्यासारखा आहे माझ्याकडून, म्हणजे मी ठेवणारे लक्ष ते म्हणजे सेलन एक्सपोर्ट. तर सेलन एक्सपोर्ट वीकली टाईम फ्रेमला समजा मी गेलो, आता ही डेली टाईम फ्रेम आहे. वीकली टाईम फ्रेमला गेलो तर थोडंसं झूम आउट करतो मी. सेलन एक्सपोर्टला बघायला गेलं तर इथे थोडंसं मला एक राउंडिंग बॉटम टाईपचा एक पॅटर्न, म्हणजे एखाद्या वाटीसारखा आकार यावा अशा पद्धतीचं एक इथे स्ट्रक्चर तयार झालेलं दिसतंय आणि ह्याच्या दुसऱ्या बाजूला तो आलेला अगदी म्हणजे एक्स्ट्रीम एंडला उजवीकडे. त्यामुळे ही वाटी किंवा राउंडिंग बॉटम पूर्ण झालेलं आपण म्हणू शकतो. तर आता अशा वेळी आपल्याला काय करतो हे आपल्याला माहितीच आहे. ह्याच्यात जर समजा आपल्याला तो किती वगैरे वर जाऊ शकेल हे समजा काढायचं असेल, तर आपण इथे एखादी लाईन मारतो आणि त्याच्यानंतर ह्याची जी खोली आहे किंवा उंची आहे किंवा डेप्थ आहे, हे आपण या पद्धतीने साधारण इथे किंवा फार फार तर इथे इथपर्यंत घेऊ शकतो आणि साधारण त्या पद्धतीने तो किती अजून वर जाऊ शकेल ह्याचा एक अंदाज आपल्याला येऊ शकतो. तर हा सुद्धा एक तुम्हाला एक गृहपाठ आहे, की इकडून समजा सेलन एक्सपोर्टने पुढे जायचं ठरवलं तर तो कुठे जाऊ शकेल हे तुम्ही काढू शकता. तर ह्याच्यावर मी एक लक्ष ठेवणार आहे या आठवड्यात, की नक्की त्याचं काय होतंय, कारण व्हॉल्यूमसुद्धा थोडासा वाढलेला दिसतोय. पण हा वीकली चार्ट आहे त्यामुळे त्याला पुढे जाण्यास कदाचित जास्त वेळ लागू शकतो. त्याचा पुढचा आहे चार्ट तो म्हणजे रेपको होम आणि हा पण वीकली बेसिसला मी चार्ट ओपन केलेला आहे आणि ह्याच्यात इथे जर मी लाईन मारली तर माझ्या इथे लक्षात येते, की इथे एक रेझिस्टन्स आधी त्याने फेस केलेला आहे आणि त्याच्यानंतर तो रेझिस्टन्स क्रॉस करून तो वरच्या बाजूला बंद झाल्याचा प्रकार दिसतोय. त्यामुळे हा रेझिस्टन्स ब्रेक झाल्यासारखा वाटतोय. त्यामुळे ह्याच्यावर मी लक्ष ठेवणार आहे, की नंतर तो पुढे किती जाऊ शकेल. आता अशा वेळी समजा तो वर किती जाऊ शकेल हे आपल्याला शोधायचं असेल, तर आपल्याकडे काही वेगवेगळी टेक्निक आहेत. त्यातलं एक म्हणजे सगळ्यात म्हणजे वर कुठे रेझिस्टन्स आहे अजून, ते आपल्याला बघणं महत्त्वाचं असेल. म्हणजे समजा यदाकदाचित तो समजा वर गेला, तर तिकडे जाऊन तो कदाचित परत अडू शकतो. हे रेझिस्टन्सचं मेनली काम असतं, की तिथे पूर्वी रेझिस्टन्स तयार झालेला आहे, तिथे त्याला अडथळे येऊ शकतात. तर हे वाटेत थोडे-थोडे अडथळे असे दिसतायत. मागचे जे स्विंग हाय होते, इकडून मार्केट खाली येताना किंवा हा स्टॉक खाली येताना, ते असे इकडे बसलेले आहेत. त्यामुळे रेझिस्टन्स समजा मागचे बघायचे असतील, तर आपण इथून बघू शकतो. तर आता अशा वेळी ह्याच्यावर मी लक्ष ठेवणार आहे, की नक्की त्याचं काय होतंय आणि तुम्हीही लक्ष ठेवू शकता नक्की काय होतंय. तर स्टॉकपोर्टच्या साप्ताहिकीमध्ये आज आपण 3 स्टॉक बघितले, ज्याच्यावर मी पुढच्या आठवड्यात लक्ष ठेवणार आहे. तुम्हीही त्याच्यावर लक्ष ठेवू शकता. पुन्हा एकदा सांगतो, हे जे आपण आत्ता बघतोय ते बाय सेल रिकमेंडेशन नाही. त्यामुळे ह्याच्यातून आपल्याला कोणी
ह्याच्यातून आपल्याला काही नफा तोटा झाल्यास स्टॉकपोर्ट जबाबदार राहणार नाही. आपण इथे प्युअर एज्युकेशनल बेसिस म्हणजे फक्त शिकण्यासाठी याचा अभ्यास करतोय. तर मला आशा आहे की तुम्हाला थोडासा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दररोज रात्री 9 वाजता काहीतरी आम्ही घेऊन येत असतो, कम्युनिटी पोस्ट किंवा नवीन व्हिडिओ. तर आमच्या चॅनलला नक्की एकदा भेट द्या रात्री 9 वाजता. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन भागासह. तोपर्यंत नमस्कार.